श्रीराम समर्थ. नाम घेताना स्वतःचा विसर पडायला पाहिजे, म्हणजे भगवंताचं प्रेम येण्यास वेळ लागणार नाही, असं नेहमी ब्रह्मचैतन्य सांगत असत. एखाद्या माणसाला जर वाईट व्यसन असलं तर ते मोठ्या कौशल्याने ते सोडवत असत. पण हे करताना त्यांच्या अंतःकरणात ओतप्रोत प्रेम भरलेलं असायचं. संतांना सर्वसामान्य माणसांबद्दल त्यांच्या उद्धाराची तळमळ असते. बाळंभट हे गोंदवल्यातील दत्त मंदिरामध्ये पुजारी होते. त्यांना गांजाचं व्यसन लागलं. आता महाराजांनी त्यांना बरेचदा सांगितलं की हे व्यसन सोडा, पण विशेष काही फरक पडला नाही. मग त्यांनी काय सांगितलं की तुम्ही दररोज नामस्मरण करा, मी तुमच्यासाठी रोज 1 आण्याचा गांजा आणीन. आता झालं, रोज नियम सुरू झाला. एक दिवस गांजा आणायचं मात्र राहिलं. बाळंभटांना खूप राग आला. पण त्यावेळेला महाराजांच्या दर्शनासाठी अनेक लोक आले होते. आपल्या संसारातल्या समस्या त्यांना सांगत होते आणि ते सोडवण्यामध्ये महाराज अगदी रंगून गेले होते. आता बाळंभट हे ऐकताना त्यांना बघितलं त्यांनी महाराजांना, आणि त्यांना ते ऐकताना असं झालं की आपण कशासाठी इथे आलो आहोत हेच ते विसरून गेले. पण बाळंभटांना बघून मात्र महाराज काय केलं, स्वतः बाजारात निघाले. आणि मग बाळंभटांच्या मनामध्ये असं आलं की आपल्यासारख्या शूद्र माणसाच्या व्यसन पुरवण्यासाठी हे निघालेले आहेत. आणि हे पाहून बाळंभटांना अत्यंत पश्चाताप झाला. त्यांनी महाराजांचे पाय धरले. महाराज म्हणाले, रामाच्या पायावर डोकं ठेवून शपथ घ्या, आजपर्यंत जे काही तुमच्या हातून पाप घडलंय त्याची जबाबदारी मी घेतो. नामस्मरण मात्र सोडू नका. आणि त्या दिवसापासून बाळंभट हे व्यसनामुक्त झाले. नाम हे अतिशय प्रेमाने घ्यावे हे सांगताना महाराज असं म्हणायचे की नामाची गरज इतकी भासली पाहिजे की अन्न पाणी सुद्धा गोड लागू नये. अहो, जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त असावा, अशी जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक असावा. नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये. भावयुक्त अंतःकरणाने ते घेतल्यास आपले काम शीघ्र होते. जय जय रघुवीर समर्थ.